देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो निधी, नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नेई, नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा, अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दने सेवा दृढ देई, नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथेचा देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो निधी, नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. सेवेला निवडलेला अभंग विश्व संत संत श्रेष्ठ प्रतिष्ठान निवासी म्हणजेच पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या गाथेतील हा मागणीपर प्रकरणातला 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल आज आपल्या सप्ताहातली उपांत्य दिवसाची सेवा आहे. उपांत्य शब्दात 2 शब्द आहेत, एक उप अधिक अंत. उद्या काला म्हणजे अंत, उप म्हणजे जवळ. काल्याच्या जवळचा दिवस त्याला काय म्हणायचं? उपांत्य दिवस. आणि मग कोणी याला मागणीचं कीर्तन, कोणी जागराचं, असं प्रत्येक भागात त्याची नामाभिधान वेगवेगळे आहेत. ही 7व्या दिवसाची मागणीपर प्रकरणातला अभंगाचे करते प्रतिष्ठान निवासी म्हणजेच पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत. मागणीचा विषय मनाचा आहे. मागणारे एकनाथ महाराज आहेत आणि ज्याच्याकडे मागायचं तो परमात्मा आहे. काय 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 ज्याच्याकडे मागणी चालली तो परमात्मा आहे. मागणारे नाथ महाराज आहेत आणि मागणीचा विषय मनाचा आहे. परमार्थिक क्षेत्रात अतिशय उच्च कोटीची ही मागणी की जेणेकरून ज्याच्या योगे परमार्थ सिद्धीला जातो ते मन, आणि ते मन मात्र परमात्माच्या चरणात विलीन व्हावं अशा विषयाची मागणी करणारा हा सरळपंथी अभंग आहे. मग मागणी कधी संभवते? अतृप्त जीवन असेल तर मागणी संभवते. मागणारे नाथ महाराज आहेत आणि मग नाथ महाराजांचं जीवन जर अतृप्त म्हणाल तर योग्य नाही. ज्यांचं जीवन तृप्त झालेलं असतं त्यांना संत जीवन म्हणावं. जो कधी अतृप्त असतो तो सामान्य जीव असतो. काय काय आता कितीपट तुमचं लक्ष आहे मला माहित नाही, पण जो अतृप्त आहे त्याला जीव म्हणावं. कोणा जरी विचारलं जीव कोणाला म्हणायचं तर काय म्हणावं? जो अतृप्त आहे असा जीव. आणि तृप्त झालेले ते संत आहेत. यल्लब्ध्वा परम लाभम मन्यतेनाधिकम ततः यल्लब्ध्वा पुमानो भवति सिद्धो भवति तृप्तो भवति आत्मारामो भवति. की आता ज्यांच्या जीवनात काहीही मिळवायची गरज नाही, काम नाही काम नाही, झालो पायी रिकामा. आता काम नाही इदम्मेशात इदम्मेशात इतिच्छा काम शब्दितः.
की आता आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे, हे संत जीवनात राहीलच नाही. कुंटलिया धावा तृष्णेची या, आता निश्चिंतीने पावला विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा कृष्णाची या, कुठरिया धावा कृष्णाची या, कुठरिया धावा कृष्णाची या. आता हा शब्द वर्तमान कालवाचक आहे. आता आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी, आणि आता दिवस चारी खेळी मिळे. आता मिळवायचं काही शिल्लक राहिलं नाही, सर्व काही प्राप्त झालं. जयाच्या ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा, सुखाशी चढावा, जयाशी असनी अनपेक्ष. हा त्या पदाखाली ज्ञानोबा चिंतन आहे की ज्याची वृत्ती अनपेक्ष झाली, की ज्याच्या मनात आता कामना शिल्लक नाही, अशी ज्याची वृत्ती झाली त्या वृत्तीला संत वृत्ती म्हणतात. आणि मग काही मला पाहिजे, काही मला पाहिजे, किती पैसे दिले तर कमीच आहेत. हो, त्याला महाराज म्हणाव, त्याला भजन्या म्हणाव, त्याला पखवाजा म्हणाव. सुधर नका तुम्हाला, सुधरायचं. ज्याची कामना पूर्ण झाली, आता काहीच नको, त्याला काय म्हणाव? संत म्हणाव. आणि किती दिलं तर कमीच आहे, त्याला काय म्हणाव? महाराज म्हणाव. मग कोणताही महाराज असो, काहून लागायले का तुम्हाला? नाही म्हणजे ते महाराज मोठा आहे, पैसे घेतल्याशिवाय येत नाही. त्याला वाटतं की मला अजून पाहिजे, त्याला तृष्णेची हाव आहे, त्याच्या अंतःकरणात कामना आहे. पण साधू व्यक्तिमत्व, संत व्यक्तिमत्वाच्या ठिकाणी कामना शिल्लक राहत नाही. आणि नाथ महाराजाचं जर जीवन बघितलं भीमराव महाराज, तर ते संसाराच्याही दृष्टिकोनातून पूर्ण होते आणि परमार्थाच्या दृष्टिकोनातून पूर्ण होते, असं नाथाचं जीवन होतं. बरं, संसारातली काही मागणी कराव, नाथ महाराज सोडले तर बाकीचे संत थोडे संसारात थोडे थोडे कमीच होते. पण नाथ महाराज संसारात कमी नाही. ऐश्वर्य संपन्न संत नाथ महाराज, संसाराचं ऐश्वर्य. आता त्यांचे 14वे वंशज आहेत, आदरणीय योगीराज महाराज गोसावी. आता त्यांचे तुम्ही वाडे जाऊन बघा, अर्ध लिमटोक त्या वाड्यात बसल. कोणाच्या? नाथ महाराजाचे जे वंशज आहेत का, त्याच्या वाड्यात तुमचं अर्ध निमटोक बसल, इतका मोठा वाडा. मग एवढे श्रीमंत ते. आपली श्रीमंती तर आहेच काय, एकच वटा, एकच शेळीचा खोटा, त्याचा दिमाग मोठा. ते म्हणतोय मला काय कमी आहे, तुला अक्कल कमी आहे कडू. श्रीमंती काय तुमची? एकच वटा, एकच शेळीचा खोटा, त्याचा दिमाग मोठा. ते निमटोक मध्ये म्हणतोय मला काय कमी आहे. त्याला म्हणा तुला काय कमी आहे? अक्कल कमी. संसाराचं जीवन बघितलं तर नाथ महाराज संसारातही पूर्ण होते, काहीच कमी नव्हते. नाथ महाराजाच्या कीर्तनाला लोक जर ऐकायला आले तर 1-1 किलो साखर एका एका ऐकणाऱ्याला द्यायची. कोण? नाथ महाराज. तुम्ही म्हणसान तू काहून देत नाही? मी देत नाही, मला घेता येत, देत नाही. 1-1 किलो साखर द्यायची. कोणाला? ऐकणाऱ्याला. श्रीमंत होते नाथ महाराज. संसाराची श्रीमंती होतीच, आणि संसार करता करता केलेल्या परमार्थाची श्रीमंती आली. आणि त्या परमार्थाची श्रीमंती सामान्य नव्हती. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाही, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाही. हरी कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाही.
पाणी ज्या घरी चक्रपाणी वाही अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय अनंत भावे वंदिता पाय अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय आनंद भावे भावनिळा वंदिताचे पाय आरती स्वामी एकनाथा आरती स्वामी एकनाथा आरती स्वामी एकनाथा आरती स्वामी एकनाथा किती आहे श्रीमंती कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय परमार्थाची श्रीमंती याच्यातून कळते की जगाच्या बापानं नाथाच्या घरी पाणी कशानं भरायचं कावडीनं पाणी भरायचं मग देवच ज्याच्या घरी पाणी भरायला त्याला काय कमी हो 12 वर्ष देवानं नाथाच्या घरी चंदन उगाळून द्यायचं लक्ष देऊन ऐका बरं का नेमटोकर मस्के हक्के नाथ महाराजाच्या घरी देवानं काय करायचं चंदन उगाळून द्यायचं लावायचं नाही चंदन देणं वेगळं आणि लावणं वेगळं चंदन देणं वेगळं आणि चंदन लावणं वेगळं काय काय लोक म्हणतात ना महाराज चांगला आहे पण लय चंदन लावलं त्यानं म्हणजे गाव लुटून नेलं असा अर्थ होतो त्याचा देवानं 12 वर्ष चंदन उगाळून द्यायचं पाणी भरायचं नाथाच्या कीर्तनात ध्रुपद धरायचं देव ज्याच्या घरी कामाला आता काय कमी त्या नाथाला मग परमार्थातही पूर्णता आहे आणि संसारातही पूर्णता आहे आणि मग ते नाथ महाराज का मागतील तर मागणीचा विषय जो मनाचा आहे तर ती सर्वसामान्य जीवाची भूमिका आज नाथ महाराजांनी घेतलेली आणि तुमच्या आमच्या सर्व सामान्य जीवाच्या भूमिकेतून नाथ महाराज परमात्माकडे मागतात दुसरी तिसरीकडे कुठं मागत नाही तुमच्याकडे मागून काय करतील 100 शिवाय 50 वरी तुमच्याकडे काहीच नाही तुमच्याकडे मागतील ते लागायले का तुम्हाला अहो ज्याच्याकडे मागायचं त्याच्याकडे लय पाहिजे संदीप महाराज तुमच्याकडे आहे पण तुम्हाला लक्षणं कशी लागली तुम्हाला सांगू का राहू देऊ नाही तर राहू द्या सांगा सांगा महाराज नाही राहू द्या आता कशाला दुखवायचं मी ते दुखवून सोडून दिला आता तुमच्याकडे का मागते नाहीत मागत तुमच्याकडे कारण तुम्ही देण्यात कृपा नाहीत तुमच्याकडे मागित तुमच्याकडे तर तसं काहीच नाही आणि आहे थोडं तर त्याच्यात तुम्ही कसे कृपण आहेत कसे तुम्ही कृपण आहेत महाराज किती पट्टी आहे सप्त्याची पट्टी मनावर आहे मनावर म्हणल्यावर तर मग का 2-2 हजार देत असतील 100 आणि 200 रुपये देतात काही 500 काही 1000 देतात आणि देवाकडून कितीची अपेक्षा करतात देवाकडून अपेक्षा लाखाची आणि पट्टी द्यायला किती 100 रुपये 1000 रुपये विठ्ठल दिदल्या वाचुनी फळप्राप्ती कैशी इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा हो दिल्याशिवाय प्राप्त होत नाही आणि तुमचा देण्यात जीव नाही पहिलं तर काहीच नाही आणि हाय थोडं तर त्याच्यातही तुमचा देण्यात जीव नाही म्हणून तुमच्याकडं संत कोणी मागत नाहीत मग देवाकडं का मागितलं ते देण्यात मागं पुढं पाहत नाही तोची एक जाण शूरदाता एक दान शूरदाता तुझे एक दान शूरदाता विटेवरी ज्याची पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले समान
तोची एक जाण शूरदाता तोची एक दान सुरदाता तोची एक दान सुरदाता तोची एक जाण शूरदाता एक शब्दानं अनेक दात्याची व्यावृत्ती केली आणि परमात्माला श्रेष्ठत्व दिलं की ज्याचे पावलं विटेवर समान आहेत आणि तो एकच असा दाता आहे की तो शूर आहे. येशे थोरविला मारुती बिभीषण केला लंकापती औदार्य दिली कर्णाहती कीर्ती दिगंतरी वाढविली देतान म्हणती पात्रा पात्र तो अपात्र पाहत नाही पात्र पाहत नाही देण्यात समर्थ आहे तो परमात्मा. म्हणून मागणी त्याच्याकडे मागणारे एकनाथ महाराज ज्याच्याकडे मागायले तो परमात्मा आणि मागणीचा विषय मोठा महत्वाचा आहे. देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो टाळ वाजवा. चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडू संसार पडून संसार पडून नाम स्मरण घडो संत समागम नाम स्मरण घडो संत संसार हो मागणारे नाथ महाराज ज्याच्याकडे मागायचं तो परमात्मा मागणीचा विषय पहिल्या चरणात प्रतिपाद्य केला. देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझं मन तुझ्या चरणावर लागा. का संताचं मन नाथाचं मन देवाच्या चरणावर लावण्याची मागणी करतात त्याचं मन ध्यानावर नव्हतं. मी अगोदरच सांगितलं की महाराज ही मागणी जीवाच्या भूमिकेतली मग जीवाचं मन जाग्यावर नाही का नाही. आता मनाचं चिंतन करत असताना कुरुक्षेत्रावर अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला प्रश्न केला. परमात्मान कृष्णानं सांगितलं हे अर्जुना थोडं मन जाग्यावर आणखी. कृष्ण काय म्हणला अर्जुनाला थोडं मन जाग्यावर आणखी. अर्जुन म्हणे काय देवा बोलायला तू मन जाग्यावर आण हे काय जाग्यावर येतं का. हरी चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरिव सुदुष्करम. परमात्मन हे मन चंचल आहे आणि तू म्हणतो एका जागेवर आण. अरे हो अर्जुना चंचल जरी असलं तर त्याला धरून एका जागेवर ठेव. लक्ष द्या बरं गोड चिंतन आहे. अर्जुन म्हणला काय म्हणला धरून एका जागेवर ठेव कोणाला मनाला. शक्यच नाही म्हणे शक्य नाही शक्य धर. अर्जुन म्हणे देवा नाही शक्य नाही. हे ऐशी कैशी घडील का मरकटा समाधी लागील का रहा मन तलिया राहील महावात. आमच्या नथुराम महाराजांनी या ओव्या अतिशय रंगून सांगायच्या. हे ऐशी कैशी घडील हे मन कैसे केवडे ही ऐशी कैशी घडील. ए अर्जुना तू म्हणतोय शक्य नाही का देवा तुला माहीतच नाही. हे मन कैसे केवडे पाहो जाता तरी न सापडे राहटा वया थोकडे त्रैलोक्य यया. अरे याला तिन्ही लोक कमी पुरत नाहीत आणि तू म्हणतो त्याला धर कसं शक्य. हे ऐसे कैसे घडेल शक्यच नाही. दृष्टांत दिला का मरकटा समाधी लागेल. पहिला दृष्टांत दिला भीमराव महाराज कोणाचा माकडाचा. म्हणजे कसं शक्य आहे रे
माकडाला समाधी कुठं लागन का? नाही. माकडाला समाधी, माकडे एका जागेवर बसतात का? हॅलो, माकडे एका जागेवर बसतात का? बसत नाहीत. जे एका जागेवर बसत नाहीत ते कोण असतात? ते माकडं. बर, माकडाला समाधी लागत नाही. ती जातीनं पहिलंच माकड, आणि त्याच्यात तुम्ही त्याला पुन्हा जरा दारू पाजा, मग ते तर हालतच नाही जागेवर. त्याच्यात पुन्हा त्याला इंचानं दणका द्यावा. कोणाला? माकडाला. ते बसन काय का जागेवर? शक्यच नाही. पण विज्ञान लय पुढं गेलंय. पण विज्ञान पुढं गेलं, पण ज्ञानोबाराय विज्ञानाच्या बापाची बाप आहे. ज्ञानोबारायला वाटलं माकडाला समाधी लोक लावतीन विज्ञानाच्या बळावर. दुसरा दृष्टांत असा दिला की तिथं विज्ञान फेल पडणार. का मरकटा समाधी लागेल त्याला गोळीचं इंजेक्शन दिल्यावर? माकडाला बसन का नाही जागेवर? मग ज्ञानोबारायला वाटलं माझ्या ओळीवर आरोप येईल, खंडन होईल. दुसरा दृष्टांत टाकला. विज्ञान तिथं फेल पडल. कोणताही दुसरा दृष्टांत? का राहा मनतले या राहील महावात. महावात, वात म्हणजे वारा, महा म्हणजे मोठा वारा. काय राहा म्हटल्यावर राहीन का? नाही राहत. म्हणजे लिमटोकचा सप्ताह. खाली गावात लोक वरी माळावर जाऊन येऊन घामा झोप झाली, आणि खाली गेली तर लाईट गेली. मग लाईट गेली तर मग सगळेच हे महाराज लोक नाही का, तिकून वरून वारं यायले, तिकून बाळापुराकडून इकडं चालले. इकडं काय बोल्ड आहे का? पोत्रा म्हणा. तिकून बाळापूरकडून वारं निघलं, पोत्र्याकडं निघालं. आणि लिमटोकचे सगळेच हाके मस्की, मस्की नाही तर नाही का, सगळे हाकेचे. हे सगळे हाके उभे राहिले हात जोडून. कोणाला? वाऱ्याला. आणि ते वारं तिकून सोसाट्यानं निघलं, आणि सगळे लिमटोकचे हाके बेजार. वाऱ्याला म्हणले, वारे बुवा काही करा पण घंटाभर लिमटोक मध्ये थांबा. ह्या सगळ्या हाक्याच्या कसं तंगड्यातून निघून गेलं, मिनिटेभर थांबलं नाही. कोण? वारं गेलं निघून पुढं. देवा असे हे मन कैशी केवढी, शक्यच नाही. हे ऐशी कैशी घडील. नाही देवा, हे एका जागेवर नाही राहायचं. तुम्ही काहीतरी मला जर पर्याय सांगितला तर हे एका जागेवर राहील. काहीतरी पर्याय का? देव म्हणले, अर्जुना जेवढे अपाय तेवढे उपाय, जेवढे दुखणे तेवढे डॉक्टर. स्त्रीरोग तज्ज्ञ वेगळं असतं, बाळरोग तज्ज्ञ वेगळा. जेवढे दुखणे तेवढे डॉक्टर, अपाय तेवढे उपाय. विलाज नाही असा पर्याय नाही. मन एका जागेवर यायचं असेल तर पर्याय. म्हणजे देवा काय? असंशयम महाबाहु मनो दुर्निग्रह चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्यन च गृह्यते. एक तर तुला अभ्यास करावा लागल, नाही तर तुला थोडं वैराग्य धारण करावं लागल. दोन गोष्टी केल्या तर मन एखाद्या टायमाला जागेवर येईल. एखाद्या हरी जरी अभ्यासाचे निमोहरे, जरी लावशी वैराग्याचे नि आधारे, जरी लाविशील अभ्यासाची निमोहरे, परी केतुलेनी एके वेळी स्थिरावेल. वैराग्य असलं ना अभ्यास असला तर मन एखाद्या टायमाला जागेवर बसू शकल, तरी भरोसा. पण एखाद्या टायमाला एक कौंतेय अर्जुना अभ्यासेन तुला अभ्यास करावा लागल. आणि अभ्यास अशी गोष्ट आहे की त्या अभ्यासात सातत्य असलं की काहीही होते. काय होते? काही होते. अभ्यासप्य समर्थोषी मत्कर्मो परमो भव मदर्थमपि कर्माणी कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. विषकी आहारी पडी समुद्री पायवाट जोडी, एकी वाघ ब्रह्म थोकडी. अभ्यासे केली. अभ्यास करावा लागतो. अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी, काय सांग सिद्धी
अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी ओले मुळ भेदी खडकाचे अंग कळतेचे अंग ओले मुळ भेदी खडकाचे अंग ओय मूळ भेदी कळताचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी अभ्यासाची सांग काय सिद्धी अभ्यासाची सांग काय सिद्धी